नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचं एक्झाम्पल पाहणार आहोत. आज आपण पेज नंबर 83 एक्झाम्पल नंबर 8 आज आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल 8 आहे. डॉक्टर अभिनव भारत स्टार्टेड प्रॅक्टिस ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर ऑन 1st April 2019. He gives you the receipt and payments account for the year ended 31st March 2020 and the adjustments. Prepare income and expenditure account and balance sheet for the year ended 31st March 2020. म्हणजे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट ओपन करायला सांगितलेली आहे. आता आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. एकदम वरती डॉक्टर अभिनव भारत, त्याच्यानंतर त्याच्याखाली रिसीट अँड पेमेंट अकाउंट्स फॉर द इयर एंडेड 31st March 2020. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट, लेफ्ट हँड साईड इज रिसीट दिलेली आहे आणि अमाऊंटचा कॉलम दिलेला आहे. राईट हँड साईड इज क्रेडिट, पेमेंट्स साईड दिलेली आहे आपल्याला आणि त्याची अमाऊंट त्या ठिकाणी दिलेली आहे. आता आपण रिसीट साईडमधले अकाउंट कोणते कोणते दिलेले आहेत ते पाहूया. टू कॅश इंट्रोड्यूस्ड म्हणजे व्यवसायामध्ये कॅश आणली 25,000. टू विजिट फीज 10,000. टू रिसीट्स फ्रॉम डिस्पेन्सरी 30,000. टू संडर रिसीट्स 5,000. अशा प्रकारे रिसीट साईडला आपल्याला अकाउंट्स दिलेले आहेत. आता पेमेंट साईडला आपण पाहूया. बाय फर्निचर 8,000. बाय इक्विपमेंट्स 10,000. बाय ड्रग्स 7,000. बाय सॅलरीज 12,000. बाय रेंट 6,000. बाय कन्व्हेन्स 4,000. बाय स्टेशनरी 500. बाय इलेक्ट्रिकल चार्जेस 5,000. बाय जर्नल्स 500. बाय ड्रॉइंग्स 15,000. अँड लास्ट बाय बॅलन्स कॅरेट डाऊन, क्लोजिंग बॅलन्स 2,000. अशा प्रकारे पेमेंट साईडला आपल्याला अकाउंटची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट टॅली 70,000 झालेला आहे. आता आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच ॲडजस्टमेंट पाहणार आहोत आणि लगेच टिक देखील रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये करून घेणार आहोत. ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेले आहे त्याला आपण टिक देखील करून घेणार आहोत. एक, रिसीट्स इन एरियर्स आर व्हिजिट फीज ₹2,000 अँड डिस्पेन्सरी ₹500. बरोबर, म्हणजे एरियर्स म्हणजेच आउटस्टँडिंग, रिसीट्स म्हणजे मिळणं, म्हणजे आणखीन आपल्याला आउटस्टँडिंग आपल्याला व्हिजिट फीज आणि डिस्पेन्सरी मिळणार आहे. रिसीट म्हणजे मिळणे. बरोबर, अशा प्रकारे पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे. म्हणजे आपल्याला व्हिजिट फीज आणि डिस्पेन्सरी याला टिक करून घ्यावे लागेल. बरोबर, आता हे आपल्याला रिसीट साईडला हे दोन अकाउंट आपल्याला दिलेले आहेत. टू व्हिजिट फीजला आपण टिक केली आणि टू रिसीट्स फ्रॉम डिस्पेन्सरीला देखील टिक केलेली आहे, कारण याच्यावर ॲडजस्टमेंट दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे दोन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रेंट ₹500 अँड सॅलरीज ₹1,000. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे आपल्याला भविष्यात ह्याचा त्या ठिकाणी खर्च द्यायचा आहे, म्हणून आपल्याला भविष्यातला त्या ठिकाणी आपल्याला खर्च त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणखीन खर्च देणं बाकी आहे त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. म्हणून आपल्याला रेंटला आणि
सॅलरीला टिक करून घ्यावे लागेल. म्हणून आपण रेंट, सॅलरीज याला देखील टिक करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर 3 नंबर, स्टॉक ऑफ ड्रग्स ऑज ₹1000. ड्रगचा स्टॉक 1000 शिल्लक आहे. म्हणजे आपल्याला ड्रग्सला देखील टिक करून घ्यावे लागेल. म्हणून पेमेंट साईडला पण ड्रग्सला देखील टिक करून त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यानंतर 4, डेप्रिशिएट फर्निचर ॲट द रेट ऑफ 8% पर ॲनम अँड इक्विपमेंट्स ₹500. म्हणजे आपल्याला फर्निचरवर डेप्रिशिएशन 8% काढायला सांगितलेलं आहे आणि इक्विपमेंटचं आपल्याला दिलेलं आहे, काढायची आवश्यकता नाही. म्हणजे आपल्याला फर्निचर आणि इक्विपमेंटला देखील टिक करून घ्यावे लागेल. म्हणून आपण फर्निचर, इक्विपमेंट पेमेंट साईडला जाऊन आपण टिक केलेलं आहे. म्हणजे आपल्याला ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आलेले आहेत त्याला आपण रिसिट साईडला देखील 2 अकाउंटला टिक केलेले आहे आणि पेमेंट साईडला देखील 5 अकाउंटला टिक केलेले आहे. बरोबर, अशा प्रकारे आपण टिक करून घेतलेला आहे. आता आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत. आता सोडवायला सुरुवात करत असताना आपल्याला 2 अकाउंट बनवायला सांगितलेले आहेत. पहिल्या पेजवर आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन करावं लागणार आहे. हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. हा वहीच्या पहिल्या पेजवर त्या ठिकाणी ओपन करायचा आहे. बरोबर, त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर आपल्याला बॅलन्स शीट ओपन करून घ्यावे लागणार आहे आणि ही अर्ध्या पेजमध्ये ओपन करायची आहे. म्हणजे दुसऱ्या पेजवर ही अर्ध्या पेजमध्ये बॅलन्स शीट ओपन करायची आणि उरलेल्या अर्ध्या पेजमध्ये आपल्याला वर्किंग नोट त्या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यावे लागणार आहे. बरोबर, वर्किंग नोट अर्ध्या पेजमध्ये आपल्याला तयार करून घ्यावे लागेल. अशा प्रकारे अकाउंट कुठले त्या ठिकाणी ओपन करायचे याची आपण इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. आता आपण ॲक्च्युली सोडवायला सुरुवात करणार आहोत. एकदम वरती आपल्याला इन द बुक्स ऑफ डॉक्टर अभिनव भारत असं नाव लिहावं लागतं. त्याच्याखाली पहिला अकाउंट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्याखाली स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईड इज एक्सपेंडिचर, राईट हँड साईड इज इन्कम. बरोबर, 2 अमाऊंटचे कॉलम, एक इनरचा एक आउटरचा, 2 अमाऊंटचे कॉलम इनरचा आणि आउटरचा. अशा प्रकारे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची आपण इन्फॉर्मेशन बघितलेलं आहे. आता बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, 2 कॉलम अमाऊंटचे, एक इनरचा एक आउटरचा. राईट हँड साईड इज ॲसेट, 2 कॉलम त्या ठिकाणी अमाऊंटचे, एक इनरचा एक आउटरचा. अशा प्रकारे 2 अकाउंटची आपण इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. आता आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत. सोडवायला सुरुवात करताना आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटपासून करणार आहोत. सुरुवातीला रिसीट साईड पाहूया. रिसीट म्हणजे मिळणे. मग हे काय झालं, आपलं एक इन्कमचा भाग झाला. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन करताना इकडचे घटक कुठं जातात, इन्कम साईडला जातात. पेमेंट म्हणजे आपण त्याचं पेमेंट दिलेलं असतं. बरोबर, म्हणजे आपला काय झाला खर्च, एक्सपेंडिचर. म्हणून इकडचे घटक कुठं जातात, एक्सपेंडिचर साईडला जातात. बरोबर, आता आपण रिसीट साईडपासून सुरुवात त्या ठिकाणी करूया. टू कॅश इंट्रोड्युस्ड 25,000. व्यवसायामध्ये कॅश आली 25,000. आता हे काय झालं तर कॅपिटल फंड. हे काय आहे, आपलं कॅपिटल फंड आहे. कॅपिटल फंड आपण कुठे घेतो तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एकदम वरती टॉपला. बरोबर, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एकदम वरती कॅपिटल फंड इन ब्रॅकेट कॅश इंट्रोड्युस्ड, इनरला 25,000. बरोबर, इनरला किती घेतले 25,000. बरोबर, त्याच्यानंतर
टू व्हिजिट फीज. आता ह्याला टिक आहे म्हणजे याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. आता ह्याला कुठे घ्यायचं तर इन्कम साईडला, बरोबर. म्हणून इन्कम साईडला जायचं, बरोबर. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या राईट हँड साईडला इन्कम साईडला बाय व्हिजिट फीज इनरला 10,000 घ्यायची. इनरला काय करायचे, मूळ किंमत इनरला 10,000, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 2 वेळेस सोडायचं त्याला, बरोबर. 2 वेळेस सोडायचं. त्याच्यानंतर पुढे टू रिसीट्स फ्रॉम डिस्पेन्सरी 30,000. आता हे कुठे घेणार, हे पण इन्कम साईडला, बरोबर, त्याच्या खालीच. म्हणून इन्कम साईडला जायचं, बाय रिसीट फॉर डिस्पेन्सरी 30,000 इनरलाच, बरोबर. ह्याला देखील टिका आहे म्हणून ह्याला 2-3 वेळेस जागा सोडायची. त्याच्यानंतर पुढे टू सन्डे रिसीट्स 5,000. आता ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, ह्याला डायरेक्ट अमाऊंट आउटरला घेतली तरी चालते. आता हे कुठे घ्यायचं, इन्कम साईडला. इन्कम साईडला बाय सन्डे रिसीट्स 5,000, बरोबर. अशा प्रकारे रिसीट साईडचा पण पोस्टिंग सर्व केलेला आहे. आता पेमेंट साईड पाहूया. पेमेंट साईडला काय आहे बघा, बाय फर्निचर 8,000. फर्निचर काय आहे, ॲसेट, त्याला टिक देखील आहे म्हणजे याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आता ह्याला कुठे घ्यायचं, फर्निचरला ॲसेट साईडला. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर 8,000 इनरला, बरोबर. पुढे आता ह्याला टिक आहे म्हणून त्याला 1-2 वेळेस जागा सोडायची आहे, बरोबर. अशा प्रकारे. त्याच्यानंतर बाय इक्विपमेंट 10,000. आता ह्याला देखील टिक आहे. इक्विपमेंट काय आहे, ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला तुम्हाला त्याला घ्यावे लागेल. म्हणून ॲसेट साईडला इक्विपमेंट्स 10,000 इनरला, त्याला देखील 1-2 वेळेस जागा सोडायची आहे कारण त्याला टिक आहे, बरोबर. आता पुढे बाय ड्रग्स 7,000. आता हे कुठे घेणार, ड्रग्सवरचा एक्सपेंडिचर झालेला असणार आहे म्हणजे हे कुठे घेणार तुम्ही, एक्सपेंडिचर साईडला. म्हणून एक्सपेंडिचर साईडला जायचं, टू ड्रग्स 7,000 इनरला घ्यायचे, बरोबर. त्याला देखील 1-2 वेळेस जागा सोडायची आहे कारण की त्याला टिक आहे म्हणजे ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, बरोबर. पुढे बाय सॅलरीज 12,000 म्हणजे सॅलरीज आपला एक्सपेंडिचर झालेला आहे म्हणजे कुठे जाणार, एक्सपेंडिचर साईडला. टू सॅलरीज इनरला 12,000, बरोबर. त्याला देखील 1-2 वेळेस जागा सोडायची कारण ह्याच्यावर ह्याला टिक केलेली आहे, ह्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट आलेली आहे. पुढे बाय रेंट 6,000. आता रेंटचा पण पेमेंट दिले म्हणजे काय झालं, रेंट एक्सपेंडिचरचा भाग आहे म्हणून एक्सपेंडिचर साईडलाच घ्यायचं, बरोबर. टू रेंट 6,000 इनरला, बरोबर. त्याला देखील 1-2 वेळेस जागा सोडायची आहे कारण की ह्याला टिक आहे, ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आलेली आहे. पुढे बाय कन्व्हेन्स 4,000 येण्या जाण्याचा खर्च वगैरे. मग आपल्याला अशा प्रकारे बाय कन्व्हेन्स जर दिला असेल, बरोबर, आणि बिझनेसमॅन डॉक्टर अभिनव भारत आहे, बरोबर, मेडिकल प्रॅक्टिशनर, बरोबर. आता कन्व्हेन्सचा पेमेंट किती दिलेला आहे, 4,000. आता अशा प्रकारे जर कन्व्हेन्स दिला असेल तर पर्सनल यूजसाठी किंवा डोमेस्टिक यूजसाठी 40% आपल्याला दाखवावं लागतं. म्हणून आता कन्व्हेन्स कुठे घेणार तुम्ही, पेमेंट साईडला दिलेला आहे म्हणजे कुठे घेणार, एक्सपेंडिचरला. म्हणून एक्सपेंडिचर साईडला टू कन्व्हेन्स 4,000, बरोबर. टू कन्व्हेन्स 4,000 आलेला आहे. आता 40% डोमेस्टिक यूजसाठी आपल्याला दाखवावं लागतं. याचा आपण वर्किंग नोटमध्ये इन्फॉर्मेशन बघूया. कन्व्हेन्स 40% डोमेस्टिक यूज 4,000, बरोबर, डिवायडेड बाय 100 मल्टिपल बाय 40 डिवायडेड बाय 1. अशा प्रकारे आपण मांडणी करून घ्यायची आहे. ह्या झिरोला हे झिरो गेलं, ह्या झिरोला हे झिरो गेलं, किती उरलं, 400. 400 गुणुले हे 4, बरोबर, 4 × 16 म्हणजे 1,600 रुपये. म्हणजे 1,600 आपल्याला पर्सनल यूजसाठी किंवा डोमेस्टिक यूजसाठी दाखवावे लागतात, बरोबर. म्हणून हे 1,600 आपल्याला लेस करावे लागतात. म्हणून
एक्सपेंडिचर साईडला लेस 40% डोमेस्टिक 1600, 4000 1600 गेले, आउटरला किती आले 2400, आउटरला किती आले 2400 बरोबर. आता हे 40% डोमेस्टिक यूज किंवा पर्सनल यूज म्हणलेलं आहे, म्हणजे हा कोणता प्रकार झाला, ड्रॉइंगचा प्रकार झालेला आहे बरोबर. ड्रॉइंग्स, ॲडिशनल ड्रॉइंग्स किंवा न्यू ड्रॉइंगचा प्रकार आहे, म्हणजे ह्याचं शेवटी आपण पोस्टिंग करणार आहोत कुठं, कॅपिटल फंडमध्ये बरोबर. हा न्यू ड्रॉइंगचा प्रकार आहे, हा कन्व्हेन्स हा न्यू ड्रॉइंगचा प्रकार आहे, म्हणून ह्याला आपण शेवटी कॅपिटल फंडमधून आपल्याला मायनस करून रक्कम घ्यावी लागणार आहे किती 1600, म्हणून ह्याला थोडंसं खून करून ठेवायचे आहे, कारण ह्याला आपल्याला शेवटी आणखीन पोस्टिंग करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बाय स्टेशनरी 500, बाय इलेक्ट्रिकल चार्जेस 5000, बाय जर्नल्स 500. तर हे ह्याच्यावर सर्वावर ह्याचा आपण पेमेंट दिलेला आहे, म्हणजे ह्या सर्वांवर आपला काय झाला आहे एक्सपेंडिचर झालेला आहे, खर्च झालेला आहे. तर हे तिन्ही अकाउंट कुठे घ्यायचे, एक्सपेंडिचर साईडला बघा. एक्सपेंडिचर साईडला बघा, टू स्टेशनरी 500, टू इलेक्ट्रिकल चार्जेस 5000, टू जर्नल्स 500 बरोबर. अशा प्रकारे तिन्ही पण घटक आपण एक्सपेंडिचर साईडला घेतलेले आहेत. पुढे बाय ड्रॉइंग्स, आता हे ओल्ड ड्रॉइंग्स आहे 15,000, म्हणजे हे आपल्याला कॅपिटल फंडमधनं शेवटी लेस करावं लागणार आहे, म्हणून ह्याला देखील थोडी टिक करायची आहे. म्हणजे हे ड्रॉइंग्स आणि ह्यातले हे 40% म्हणजे 1600 न्यू ड्रॉइंग्स किंवा ॲडिशनल ड्रॉइंग्स आपण शेवटी मायनस करणार आहोत कॅपिटल फंडमधनं. म्हणजे कन्व्हेन्समधलं 40% 1600 आणि हे ड्रॉइंग्स आपण लास्टला कॅपिटल फंडमधनं लेस करणार आहोत, हे आठवणीनं लक्षात ठेवायचं आहे. आणि लास्ट बाय बॅलन्स कॅरेट डाऊन, CD मीन्स कॅरेट डाऊन 2000 बॅलन्स क्लोजिंग आहे, म्हणजे हा कॅश इन हँड आहे. आता कॅश इन हँड कुठे घेतो आपण, तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला, म्हणून कॅश इन हँड किती आलं 2000 आलेलं आहे. अशा प्रकारे आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटची सर्व रिसीट साईडचं आणि पेमेंट साईडच्या अकाउंटची पोस्टिंग त्या ठिकाणी केलेलं आहे. फक्त कन्व्हेन्स आणि ड्रॉइंग्स, म्हणजे हे ॲडिशनल ड्रॉइंग्स आणि हे ओल्ड ड्रॉइंग्स, एवढंच फक्त शेवटी आपण ह्याचं पोस्टिंग करणार आहोत. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. ॲडिशनल इन्फॉर्मेशन ॲडजस्टमेंट. 1. रिसीट्स इन एरियर्स आर व्हिजिट फीज ₹2000 अँड डिस्पेन्सरी ₹500. म्हणजे एरियर्स म्हणजे आउटस्टँडिंग, रिसीट म्हणजे मिळणं, आणखीन आपल्याला आउटस्टँडिंग त्या ठिकाणी व्हिजिट फीज आणि डिस्पेन्सरी भेटणार आहे. आता व्हिजिट फीज आपण त्या ठिकाणी कुठे घेतलेलं आहे, इन्कम साईडला मगाशीच 10,000. आता आणखीन किती भेटणार आहे 2000, म्हणजे आणखीन भेटणार आहे, म्हणजे काय होणार त्याच्यामध्ये ॲड, म्हणून ॲड आउटस्टँडिंग व्हिजिट फीज 2000, आउटरला किती आले 12,000, 12,000 आउटरला आलेले आहेत. त्याच्यानंतर डिस्पेन्सरी किती भेटणार आहे ₹500. आता हे कुठे घेतलं असणार आपण, इन्कम साईडलाच बघा. मगाशीच आपण बाय रिसीट फॉर डिस्पेन्सरी 30,000 घेतलेला आहे. ॲड आउटस्टँडिंग 500, आउटरला किती आले 30,500 ते एकनं आलेलं आहे बरोबर. आता हे आपल्याला भविष्यात मिळणार आहे, म्हणून आपण ते काय केले, इन्कम साईडला जाऊन ते दोन्ही पण ॲड करून घेतलेलं आहे. आता ॲड केलेलं आहे, आता भविष्यात आपल्याला मिळणार आहे, म्हणजे ती आपली काय झाली ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला हे पण आउटस्टँडिंग आणि हे पण आउटस्टँडिंग आपल्याला ॲसेट साईडला घ्यावं लागेल, म्हणून आपण ॲसेट साईडला जाऊया. बघा या ठिकाणी आउटस्टँडिंग O/S मीन्स आउटस्टँडिंग व्हिजिट फीज 2000 आणि आउटस्टँडिंग रिसीट फ्रॉम डिस्पेन्सरी 500, म्हणजे आपल्याला भविष्यात मिळणार आहे, म्हणजे ते आपली काय झाली ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला त्याला घेतलेलं आहे. अशा प्रकारे 2 ठिकाणी पोस्टिंग आपण ॲडजस्टमेंटचं बघितलेलं आहे. आता पुढे
2 नंबर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रेंट किती आहे 500, म्हणजे भविष्यात आपल्याला रेंट किती द्यायचं आणखीन 500 आणि सॅलरीज किती द्यायचं 1000, म्हणजे आपल्याला आणखीन करावा लागणारा खर्च आहे हा. म्हणजे आता हे काय होणार, हे पण ॲडच होणार आहे बरोबर. आता रेंट कुठे घेतलेलं आहे आपण एक्सपेंडिचर साईडला बरोबर. म्हणून बघा मगाशीच आपण घेतलेलं आहे टू रेंट 6000, त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग रेंट आणखीन द्यायचे 500, आउटरला किती आले 6500. त्याच्यानंतर सॅलरीज किती आहे 1000, म्हणून सॅलरीजमध्ये देखील ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 1000, आउटरला किती 13000. आता हे आपल्याला द्यायचं आहे, आणखीन करावा लागणारा खर्च आहे म्हणून ह्याला आपण ॲड केलेला आहे. म्हणजे आपल्याला द्यायचं आहे, आपलं देणं आहे, म्हणून ह्या आउटस्टँडिंग सॅलरीला आणि ह्या आउटस्टँडिंग रेंटला आपण कुठे घेणार, देणं आहे म्हटल्यावर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग रेंट 500, आउटस्टँडिंग सॅलरीज 1000. अशा प्रकारे ह्या दुसऱ्या ॲडजस्टमेंटचं देखील आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. पुढे 3 स्टॉक ऑफ ड्रग्स ऑज ₹1000. आता ड्रग्सचा स्टॉक किती शिल्लक आहे 1000. आपण ड्रग्सला कुठे घेतलेला आहे एक्सपेंडिचर साईडला बघा, 2 ड्रग्स 7000 लेस शिल्लक आहे म्हणून आपण लेस करणार आहे. लेस स्टॉक ऑफ ड्रग्स 1000, आउटरला किती आले 6000. म्हणजे चालू वर्षाचंच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला आपण चालू वर्षाचंच फक्त एक्सपेंडिचर आणि इन्कम घेतो, म्हणून शिल्लक आहे म्हटल्यावर आपण ते काय केलं लेस केलं 1000 आणि आउटरला किती आले 6000. आता हे स्टॉक ऑफ ड्रग्स आपण काय केले लेस केले 1000, आउटरला किती आले 6000. आता हे स्टॉक ऑफ ड्रग्स शिल्लक आहे म्हणजे ते आपली काय झाली एक प्रकारे ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला स्टॉक ऑफ ड्रग्स 1000 घ्यायचं आहे बरोबर. अशा प्रकारे तिसऱ्या देखील ॲडजस्टमेंटचा आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. पुढे 4 डेप्रिशिएट फर्निचर ॲट 8% पर ॲनम. आता फर्निचरवर आपल्याला काय करायचं आहे 8% डेप्रिशिएशन काढायचं आहे. फर्निचरची मूळ किंमत आपण 8000 रुपये घेतलेली आहे ॲसेट साईडला इनरला. आता 8000वर आपण काय करूया डेप्रिशिएशन काढूया. याची इन्फॉर्मेशन आपण वर्किंग नोटमध्ये बघूया. डेप्रिशिएट फर्निचर ॲट द रेट ऑफ 8% पर ॲनम. मूळ किंमत 8000 छेद 100 गुणुले 8/1. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले किती उरले 80. 80 गुणुले हे 8, 8×8 64, 740 बरोबर. तर 740 रुपये डेप्रिशिएशन आलेलं आहे. म्हणून आपण काय करणार ॲसेट साईडला जाणार आणि त्या फर्निचरमधनं लेस करणार. लेस 8% डेप्रिशिएशन 740, 8000तनं हे 740 गेले, आउटरला किती आले 7360 बरोबर. आता हे डेप्रिशिएशन आपण कुठं पोस्टिंग करणार, डेप्रिशिएशन म्हणजे घसारा आपण हे एक्सपेंडिचर साईडला घेतो. तर दुसरं पोस्टिंग एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 740 इनरला. कारण की आपल्याला 2 ॲसेट दिलेले आहेत फर्निचर आणि इक्विपमेंट, म्हणून आपण दोन्हीचं मिळून आउटरला घेणार आहोत. त्याच्यामुळं फर्निचरचं इनरला घेतलेलं आहे. म्हणजे फर्निचरचं डेप्रिशिएशनचं त्या ठिकाणी अमाऊंट आपण इनरला घेतलेली आहे बरोबर. अशा प्रकारे फर्निचरचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे, पोस्टिंग केलेलं आहे. आता काय आहे इक्विपमेंट ₹500, म्हणजे आपल्याला आयतंच डेप्रिशिएशन काढून दिलेलं आहे. आता इक्विपमेंटला आपण मगाशी ॲसेट साईडला घेतलेलं आहे. इक्विपमेंट 10000 लेस डेप्रिशिएशन 500, आउटरला किती आली 9500 बरोबर. आता इक्विपमेंटची मूळ किंमत किती आहे 10000. 10000वर 10% किती येतं 1 झिरो कमी होतं 1000. 5% किती 500, म्हणजे निम्म 1000चे निम्म किती 500. म्हणजे हे 500 रुपये आपल्याला आयतीच अमाऊंट दिलेली आहे किंवा डेप्रिशिएशन काढून दिलेलं आहे बरोबर. म्हणजे हे 5%नं त्या ठिकाणी 500 येतं आहे, म्हणून ह्याने काय केलेलं आहे लेस डेप्रिशिएशन 5% म्हटलेलं आहे. हे 5% लिहिलं काय न लिहिलं काय काही फरक पडत नाही बरोबर. लेस डेप्रिशिएशन 500 म्हणलं, आउटरला 9500 म्हणलं तरी चालतं आणि ह्याने अमाऊंट काढून दिलेली आहे, त्यामुळे आपण नुसती लेस करून आउटरला त्या अमाऊंट घेतली तरी चालू शकते. आता हे दुसरं पोस्टिंग कुठे घ्यायचं इक्विपमेंटच्या डेप्रिशिएशनचं, तर एक्सपेंडिचर साईडला.
म्हणून एक्सपेंडिचर साईडला जायचं आणि इथं आपण अगोदर ते लिहिलेलंच आहे फर्निचरचं, त्याच्याखाली इक्विपमेंट 500, 6 आणि 5 11 वरचे 40, 1140 आउटरला. बरोबर. अशा प्रकारे चौथ्या देखील ॲडजस्टमेंटचं आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. अशा प्रकारे आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन याच्यामधलं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण अकाउंटिंग क्लोज करणार आहोत. आता सुरुवातीला आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची कोणती साईड मोठी आहे ती सुरुवातीला पाहायची आहे. बरोबर. तर निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडला आपल्याला 12,000, 30,500 आणि 5,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली किती आली? 47,500 आलेले आहे क्रेडिट साईडला. ते बरोबर डेबिट साईडला मांडून घेतलं समोरासमोर पॅरलेल लाईनला. 47,500, 47,500मधनं हे 1,140, 500, 5,000, 500, 2,400, 6,500, 13,000 आणि 6,000 लेस केले तर डिफरन्स किती आला? 12,460. किती आला? 12,460 डिफरन्स आलेला आहे. म्हणजे तो आपल्याला काय मिळाला? सरप्लस. टू सरप्लस 12,460 इन ब्रॅकेट एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. म्हणजे इन्कम साईड मोठी आहे एक्सपेंडिचरपेक्षा, म्हणून इन्कममधून एक्सपेंडिचर लेस केल्यावर काय मिळालं आपल्याला? सरप्लस मिळाला आहे 12,460. बरोबर. आता हा सरप्लस आपण कुठे ट्रान्सफर करतो किंवा कुठं पोस्ट करतो? तर कॅपिटल फंडमध्ये. तर कॅपिटल फंडमध्ये आपण मगाशी कॅपिटल फंड घेतलेला आहे 25,000 रुपये इनरला. त्याच्यामध्ये ॲड सरप्लस 12,460, ह्या दोन्हीची बेरीज खाली इनरला 37,460 आलेली आहे. आता कॅपिटल फंडची इनरला अमाऊंट किती आलेली आहे? 37,460. आता त्याच्यामधनं आपण काय करणार? मगाशी तुम्हाला मी म्हटलेलं आहे शेवटी ड्रॉइंगचं आपल्याला लेस करावं लागणार आहे. ड्रॉइंगची ओल्ड ड्रॉइंगची किंमत किती दिलेली आहे? 15,000. तर ते आपण सुरुवातीला लेस करूया. लेस ड्रॉइंग्स 15,000. 37,460मधून हे 15,000 गेले. किती उरले? 22,460 इनरला. बरोबर. 22,460 इनरला अमाऊंट आलेली आहे कॅपिटल फंडची ड्रॉइंग्ज लेस करून. बरोबर. आता मगाशी तुम्हाला मी सांगितलेलं हे कन्व्हेन्स म्हटलं 40% जे न्यू ड्रॉइंग्ज आहे किंवा ॲडिशनल ड्रॉइंग्ज आहे किती? 1,600. बरोबर. तर ते आपण लेस करूया. म्हणून बॅलन्स शीटच्या लायब्ररी साईडला लेस ॲडिशनल ड्रॉइंग्ज 1,600 40% आलेलं. बरोबर. तर 22,460मधून हे 1,600 गेले. आउटरला किती आले? 20,860. तर आउटरला कॅपिटल फंडची अमाऊंट किती आलेली आहे? 20,860 आलेले आहे. आता आपण काय करणार? बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. बॅलन्स शीट टॅली करत असताना लायबिलिटी साईडची आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे. बरोबर. तर आपलं एक्झाम्पल टॅली होणार आहे. आता सुरुवातीला आपण लायबिलिटी साईड पाहूया. 20,860, 500 आणि 1,000 या सर्वांची बेरीज केली किती आली? 22,360. आता ॲसेट साईड आपण पाहूया. ॲसेट साईडला 7,360, 9,500, 1,000, 2,000, 500 आणि 2,000 या सर्वांची बेरीज केली 22,360 आलेले आहे. म्हणजेच दोन्हीकडली अमाऊंट कशी आहे? सेम आलेली आहे. अशा प्रकारे बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण 8 नंबर एक्झाम्पल डॉक्टर अभिनव भारत यांचा आपण पाहिलेला आहे. एक्झाम्पल पाहत असताना आपण 2 अकाउंट ओपन केले होते, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.